संकल्प बोल के हम तो निकल पड़े, हर द्वार खोल के गगन कहे विजयी भव। नुकताच 10वीचा CBSEचा रिझल्ट जाहीर झाला। या रिझल्टमध्ये बीड शहरातील ज्ञानेश्वर पब्लिक स्कूलनं अत्यंत क्रॅकिंग रिझल्ट दिलेला आहे। आपण पाहतोय हिरवाईमध्ये वसलेलं हे ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल खऱ्या अर्थानं बीड शहराचं शैक्षणिक वैभव आहे। योगायोगानं या शाळेचं व्यवस्थापन आपल्या समोर बसलेलं आहे। या निसर्गरम्य वातावरणातनं हा सगळा रिझल्ट कसा क्रिएट केला गेला हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। सर, DPSनं हा जो क्रॅकिंग रिझल्ट घेतलेला आहे त्याचं नेमकं कारण काय? Yes, you have guessed right thing, because we are waiting for this moment since last 10 years. The DPS seed was planted by us before 10 years and now we are enjoying the fruit of that, because our beloved student had produced the cracking result, topmost result in the Bid district. As per as history of the school is concerned, better than me, President will tell you. 2009 मध्ये ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल या इंग्लिश मीडियम शाळेची मुहूर्तमेढ काही शिक्षण क्षेत्रामधील आम्ही मंडळींनी रोवलेली होती। जो रिझल्ट आजपर्यंत आपल्या पूर्ण इथे ठिकाणी बीड शहराचाच नाही तर महाराष्ट्रामध्ये पहिल्याच बॅचमध्ये इतका मोठा यशस्वी रिझल्ट देणारी मला असं वाटतं सर्वात पहिली शाळा असावी। याचं कारण ॲकॅडमिक असेल, त्याचबरोबर आमचं पूर्ण इथ्या ठिकाणी स्टाफवरती असलेले मॅनेजमेंट असतील आणि त्याचबरोबर इथ्या ठिकाणी डायरेक्टर बॉडीमधील असलेली एक वाक्यता, ज्यामुळे इथ्या ठिकाणी कोणतेही काम होण्यासाठी तितकंच गरजेचं असतं की जे इथ्या ठिकाणी आपण यशस्वी होण्यासाठी आपण पाहतो। आणि म्हणून इथे या ठिकाणी आज आपल्याला हा रिझल्ट आपल्याला दिसेल। हा रिझल्ट तर एक सरळ साधं ट्रेलर समजू आपण, परंतु खरे रिझल्ट तर याच्या नंतरच्या येणाऱ्या बॅचेसमध्ये तुम्हाला दिसून येतील आणि लक्षात येईल की कालावधीमध्येच कमीत कमी वेळेमध्येच इथे या ठिकाणी संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल ही शाळा नावारूपाला येईल आणि इथे या ठिकाणी आपण सर्वजण त्याचे साक्षीदार असू। राहिला प्रश्न ॲकॅडमिकच्या बाबतीत, तर ॲकॅडमिकच्या बाबतीत इथे या ठिकाणी आमचे आदरणीय संचालक भोसले सर याच्यावरती थोडंसं भाष्य करतील, जेणेकरून इथे या ठिकाणी तुम्हाला ॲकॅडमिक्सबद्दलही नॉलेज इथे या ठिकाणी भेटून जाईल। कालच CBSEचा रिझल्ट डिक्लेअर झाला आणि या कालच्या CBSEच्या 10च्या रिझल्टमध्ये DPSने उत्तुंग असे यश मिळवलेले, तर सर्व विद्यार्थ्यांचं या संस्थेच्या वतीने अभिनंदन करतो। काल रिझल्ट लागल्यापासून बीड शहरामध्ये आपल्या DPS स्कूलची खूप मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा होते। याचं कारण असं आहे, या रिझल्टमध्ये विद्यार्थी, पालक आणि इन्स्टिट्यूट आणि या ठिकाणी असणारे डायरेक्टर्स, मला वाटतं यांचा हा त्रिवेणी संगम म्हणजे आपण हा रिझल्ट पाहतोय। आज बीडमध्ये ज्या CBSE आणि इतर स्कूल आहेत या सर्वांमध्ये क्वालिटेटिव्ह आणि फास्ट ग्रोईंग स्कूल म्हणून DPS एक उदयास येत आहे आणि त्याचं प्रत्यय या रिझल्टने प्रूव्ह करून दाखवलेले। रिझल्टचं रिफ्लेक्शन म्हणजे हे क्वालिटीचं रिफ्लेक्शन असतं, तर हा रिझल्ट DPSने प्रत्यक्षात आपली क्वालिटी काय असते हे दाखवून दिलेले। या रिझल्टचं मी थोडं विश्लेषण करणार आहे। सर्वात महत्त्वाचं मी पहिलं प्राधान्य देतो विद्यार्थ्यांच्या मेहनतीला, त्याचप्रमाणे पालकांचा योग्य असलेला सपोर्ट, आणि तिसरं अत्यंत महत्त्वाचं कारण म्हणजे या इन्स्टिट्यूटमध्ये जे डायरेक्टर आहेत, पवार सर आहेत, राम सर आहेत आणि मी स्वतः भोसले सर, हे आम्ही या एज्युकेशन इंडस्ट्रीमध्ये गेल्या 20 वर्षापासून कार्यरत आहोत। प्रोफेशनल टीचर म्हणून आम्ही कार्यरत आहोत, तर रिझल्ट कसा काढायचा हे आम्हाला माहिती आहे आणि हे तुम्ही पहिल्याच वर्षी तुम्ही हे बीडकर पाहतायत आणि अख्खा महाराष्ट्र पण पाहतोय। कारण पहिल्याच या परीक्षेमध्ये 95 पेक्षा जास्त मार्क मिळवणारे 5 विद्यार्थी आहेत आणि आपण पाहतोय बीड जिल्ह्यामध्ये इतर ज्या स्कूल आहेत त्या एकाही स्कूलचा एवढा मोठा रिझल्ट नाही आहे। मला वाटतं हे डायरेक्टर बॉडी आणि विद्यार्थी यांच्या मेहनतीला आणि योग्य दिशा याचं असलेलं फळ आहे। आम्ही असं मानतो की डिरेक्शन इज मोर इम्पॉर्टंट दॅन स्पीड, कारण विद्यार्थ्यांना दिलेली दिशा जी आहे ही दिशा अत्यंत महत्त्वाची असते आणि योग्य दिशा देण्याचं काम आमचा स्टाफ असेल, प्राचार्य असतील आणि आम्ही पूर्ण डायरेक्टर्स असतील, तर ही योग्य दिशेने काम चालतं आहे याचा हा मला वाटतं नक्की बीडकरांसाठी पुरावा आहे। कारण पहिल्याच परीक्षेमध्ये एवढ्या मोठ्या प्रकारचा रिझल्ट येणं म्हणजे याचा पाठीमागचा खूप मोठा अभ्यास, खूप मोठी 20 वर्षाची तपश्चर्या आहे। रिझल्ट जरी आता पहिला विद्यार्थी बसणारे, आमची शाळा पहिल्या वर्षी अपियर होते पण डायरेक्टर या ठिकाणचे नवीन नव्हते। या डायरेक्टरच्या पाठीमागचा जो अनुभव आहे त्यासाठी असलेलं डेडिकेशन
फक्त अनुभव असून चालणार नाही, तर त्यासाठी तेवढं डेडिकेशनची गरज आहे आणि तेवढं डेडिकेशन निश्चित डायरेक्टरने दिलेलं आहे, स्टाफने दिलेलं आहे आणि म्हणून आपण हा रिझल्ट पाहतोय. निश्चित याच्यापेक्षा आणखी दर्जेदार हा तर रिझल्ट आज आपण 5 विद्यार्थी पहिल्याच परीक्षेमध्ये ज्यांनी 20 वर्ष अगोदर इतर शाळा 20 वर्षापासून कार्यरत आहेत त्यांच्याही पेक्षा जास्त रिझल्ट आपण पहिल्याच वर्षी दिलेला आहे. याचा अर्थ भविष्यात या रिझल्टची आपण थोडीफार कल्पना करू शकता. निश्चित आपल्याला आम्ही ग्वाही देतो, यापेक्षा जास्त रिझल्ट प्रत्येक वर्षी देण्याचा आम्ही प्रयत्न करू. धन्यवाद. Hello everyone, I am Siddhant Rambhad. Today, in front of you all, as the topper of the school, I feel very happy to score 97.8% in my class 10 CBSE board exams. Hello everyone, I am Roshni Mubarak Sheikh and I am a proud student of Nanisha Public School. I have been in this school since 4th standard and these 7 years are the best moment of my life. I am very glad to announce that I am the topper of DPS with the percentage 97.8 and it's a very proud moment for me, my parents as well as the DPS family. My name is Mayur Bharat Raut. I was feeling very good when I got to know my marks. My parents were glad that I got 96% in the boards. I am Prachi Sudhir Sursi and I am feeling very glad that I have scored 95% in my CBSE 10 board examinations. I am Samradni. I am very glad that my parents and teachers are proud of me because I scored 95.60% in CBSE 10th grade. I am Saloni Yogesh Supekar and today I am very happy to announce my result that I got 93.2% in my 10th board examination. Yes Saloni, I have the same views like you. Hi, I am Muskan, the student of DPS. I scored 94.8% in class 10 boards. My name is Master Vishal. I am feeling very happy that I have got 84% in my 10th board exams. Hi friends, I am Master Girish. I felt very happy when I come to know that I got 80% in my 10th CBSE board examinations. My name is Sheikh Farhan and I am from Naneshwar Public School. आज मेरा रिजल्ट आया है और मुझे 78% आए हैं. Myself, Master Zayed. I had get 80% in board exam. This is because of all the efforts of our teachers, principal and my parents. There are stories and there are success stories, but the success stories are the ones who are remembered by everyone throughout the life. The DPS family has played a very important role in this success. Principal ma'am, who was there for every time for us, and I also want to thank the board of directors, those who were there every time we needed them. Every doubt, every query and everything they have solved within few seconds. I will give my credit to all the teachers, principal ma'am and to the management of our school, and especially to my parents because they have helped me a lot to do proper study. I am studying in this school since 5th grade. From past 6 years, I have learned so many good things from this school. The teachers always supported me and especially principal ma'am. Being a principal, she taught us and supported me in my good as well as bad times. A special thank to all board of directors and especially I would like to thank Pawar sir for his endless efforts. Whenever we had any doubt, he came and cleared our doubts. Here in DPS, I gained confidence in me. As it is said that our past actions nurture our future, so my hard work and dedication towards my studies in class 10 and also support of my teachers helped me to score good. I would like to hand over the credit of my success to my teachers, my principal ma'am and whole DPS family. I would like to specially thank our board of directors, Professor Pawar sir, Ram sir and Bhosle sir, who took occasional lectures and cleared all our doubts in physics, chemistry and biology. I would like to say that getting 93.2% in 10th examination is not a very much big achievement, but it is just the first step towards our success. The credit of this great achievement goes to the one who is always in my heart and who is inspiration to me, who is motivation to me, and that is none other than our principal ma'am, Mrs. Rashmi Arora. When I came here, I was a caterpillar, but the DPS campus made me a butterfly with beautiful wings. A teacher who is trying to teach a student without inspiring them to have a desire to study is like hammering a cold iron, and we were not amongst them because we had teachers who gave their 100% for us and they made us to go through the fire so that we may shine in the coming future, and the future is in front of you. Now we are ready with our widespread wings to fly in the open high sky.
Thank you. Hello everyone, I am Mrs. Rashmi Vinay Arora, a very proud principal of Nyaneshwar Public School, which is a very well-known and reputed educational institute in Beed City. Today, my happiness knows no bounds when I'm sitting in front of you to share this wonderful news that very first batch of DPS in class 10th have secured 100% pass result. And we have set the milestone as two of my students, Master Siddhant Samir Rambhad and Miss Roshni Mubarak Sheikh, have secured second highest percentage in Beed district. Isn't it an amazing news for all the DPS family? I'm even more proud to inform you that 40% of our students have secured more than 95% and more than 50% of the students have secured more than 90% in their CBSE board exams. Isn't it amazing again? Yeah. So this is the tradition which we are following from their class 1 and we have kept it continued till class 10th. So this is what we are going to continue in our future too. Now let me inform you something about the specialities of our school. Which are the basic specialities? The very first thing which I want to share is my school is giving the best knowledge to even the common child of Beed City. And we have the best option that even a child can admit in our school without donation. This is the one and only school in town which works on no donation basis. The success what we have achieved today, the whole credit goes to the unwaverable efforts of my students, teachers, and undoubtedly to our management who is working as a soul, as a brain of Nyaneshwar Public School. We have only one dream and we are working for that dream 24/7. And the dream is there should be no migration for education from Beed City. So let us work together for this one motto. Let us have that kind of standard in our school, and for that reason I will be needing the support from all the parents of this DPS family. So now, at last but not the least, let me thank you all from the bottom of my heart for giving me the support throughout these 10 years tenure. And I would like again congratulate to all my students, those who really made me proud. Thank you students, love you all. मला वाटतं तुमच्या सर्व प्रश्नाची उत्तरे आता तुम्हाला मिळाली असतील. मला मुद्दामून सांगायला आवडेल, दिस इज द स्कूल विथ डिफरन्स बिकॉज वी आर वर्किंग ऑन द मोटो Western knowledge and Indian culture. That is the specialty of DPS. Thank you.